बहिणो कुठून आलात तुम्ही? आम्ही गिरगावातून आलो. मुंबई गिरगाव. काय नाव तुमचं? नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे. आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो कशा तुम्ही? मजेत ना मित्रांनो? मजेत ना आणि मित्रांनो भरपूर आहे आणि कडाक्याचा उन्हामधून आता आज आपल्या पाठीमागे पाहाल तुम्ही की इकडे नांदगावची जी सुप्रसिद्ध देवी आहे, नवसाला पावणारी देवी आहे, त्या देवीच्या मंदिरामध्ये आलो आहे. आणि आज खास करून 3 वर्षांनी गोंधळ हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. तर मित्रांनो तुम्हाला नांदगावच्या देवीचं वैशिष्ट्य काय आहे आणि या ठिकाणी नांदगावची देवी अशी डोंगरावरती बसलेली देवी पुराण काळापासून बसलेली आहे. नदीच्या काठावरती आहे, बाजूला अरबी समुद्र आहे, त्या ठिकाणी बाणकोट खाली आहे आणि त्या साईडला श्री हरिहरेश्वर आहे, श्रीवर्धन. तर या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलो आज की आजचा गोंधळ हा कार्यक्रम तुम्हाला पाहायचा आहे. तुम्हाला शेवटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जर नवीन असाल तर बाजूला जी घंटी आहे त्याला क्लिक करा आणि आम्हाला सगळा प्रतिसाद द्या. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत. तर मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तर माझ्याबरोबर माझा मित्र आहे. या मित्राची सुद्धा व्हिडिओ होती, व्हायरल झाली होती. ते मच्छी टोपामध्ये मच्छी कशा प्रकारे मिळवतात, मच्छी पकडायचं काम हा करत होता बघा माझा मित्र छोटा. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला गोंधळाचा कार्यक्रम आहे तो दाखवणार आहे. पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर इथे बाणकोट किल्ला प्रसिद्ध आहे, शिवरायांचा किल्ला आहे. किल्ल्याच्या वरतीच वसलेले हे काळुंबा देवीचं मंदिर आहे आणि मंदिर खूप पुराणे मंदिर आहे ना. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी जे काही नवस आपल्या मनाच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करणारी अशी देवी आहे. जगप्रसिद्ध अशी देवी आहे काळुंबा देवी. तर मित्रांनो तुम्ही या देवीच्या दर्शनाला आवर्जून कधीतरी येऊन भेट द्या. जे तुमच्या मनाच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण करणारी अशी देवी आहे. तर मित्रांनो चला आपण आता मंदिरामध्ये जायचा प्रयत्न. तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता की ज्या जुनी काळुंबा देवीची प्रतिष्ठान होती ती जुनी प्रतिमा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. जे की काचेच्या बॉक्समध्ये त्याने एकदम सुरक्षित अशी जुनी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आजी तेजोमय अशा व चेहऱ्याची आहे. बघा पाहू शकता तुम्ही. फक्त थोडंफार हे खूप वर्ष जुनी आहे, म्हणजे जी प्राचीन काळापासून ज्या मूर्त्या आहेत त्या अजूनही त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत तशाच्या तशाच. बघा इकडे सगळे त्या देवांची नावं आपल्याला माहीत नाही, परंतु अशा प्रकारे का देवी सुरक्षित ठेवलेल्या आहे बॉक्समध्ये.
आणि ती भविष्यात अशा काही जुन्या वस्तू आहेत त्या जुनी ती देवींची घडवून आहे ती तुम्ही पाहू शकता की बघा कशा प्रकारे आहे. आणि जी आता जी देवी बनवलेली आहे तिच्याच रूपातच बनवलेली आहे पण ती थोडी मोठी आहे, वेगळी आहे. पाहू शकता की खूप छानपैकी बघा तिचा आकार बघा, तिची डोळ्यांची तेज बघा अजूनही जसे ना तसेच आहे. आणि ही देवी नक्कीच नवसाला पावणारी देवी आहे. तुम्ही पाहू शकता काय मित्रांनो, जिथे कुठे असाल तर कधीतरी एकदा तरी या देवीला भेट जरूर द्या. तर मित्रांनो इकडे जेवणासाठी व्यवस्था चालू आहे. तुम्ही पाहू शकता साधारण मोठी मोठी टोपं असतात. तिकडे आज भंडारा आहे देवीचं आणि आज महाप्रसाद आहे सगळ्यात. तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता की आज बोकडाची आता बली देणार आहेत. यासाठी हा बोकड इकडे आणलेला आहे. बोकडाची बली आहे म्हणजे नवसाला नवस कुठल्या तरी यशाने फेडायचं असेल म्हणून काय इकडे बकऱ्या आणलेला आहे बघा. मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता पाठीमागे किचन आहे हा मंदिराच्या बरोबर समोर आणि इकडे जेवणाची व्यवस्था सुरू आहे. आज बोकडाचा देणा मागणं असल्यामुळे चिकन, मटण आणि व्हेज पण आहे. अशा 3 प्रकारचे आहे. आणि आज खास म्हणजे इकडे गोंधळ असल्यामुळे इकडे भाविक भक्तजनांसाठी महाभोजनाचा प्रसाद या ठिकाणी करण्यात येणार आहे. इकडे सुरू आहे महिला मंडळ जेवणासाठी सज्ज झालेले आहे. जेवण सुरू आहे आणि इथेच जेवण बनणार आणि या साईडला पूर्ण पंगत म्हणजे सार्वजनिक जेवण आहे. आणि आलेल्या पाहुण्यांना भक्तांसाठी आज इथे भंडारा म्हणून जेवणाचा आयोजित केलेला आहे. तर तुम्हाला इकडे परिसर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कधीतरी जर तुम्हाला जमेल, ज्या वेळेला जमेल त्यावेळेला तुम्ही नक्कीच या. कारण का माहिती आहे का, ह्या देवीला एकदा तरी दर्शन तुमचं घडू द्या. तुमच्या येणाऱ्या कुठल्याही गोष्टीचं संकटकाळी जे पण काय असेल त्या इडापिडा सगळ्या दूर होतात आणि याही दूर करते. मग तुमचं कुठलंही काम असू द्या. तर मित्रांनो तुम्ही या देवीला आवर्जून भेट द्या. मित्रांनो इकडे वाल्मिकी नगरीच्या महिला मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंसुद्धा या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आहे आणि नवसही त्यांचाही आहे. इकडे भाटकर भाऊ यांच्या सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी आलेल्या आहेत आणि डोळस मॅडम आहेत तिकडे पाठीमागे बघा, इकडे बाजूमागे डोळस मॅडम आहेत आणि या सगळ्या महिला मंडळ. इकडे जेवण मटणाचं जेवण आहे, शाकाहारी पण आहे. दोन्ही प्रकारे जेवण या ठिकाणी बनणार आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. चला तर आपण थोडा आतमध्ये किचनमध्ये जाऊया. तर मित्रांनो इकडे मिक्सर लावले बघा, सगळी व्यवस्था आहे. इकडे मिक्सरची व्यवस्था आहे. तुम्हाला जसं पाहिजे तशी इकडे आहे रूम. आणि हे बघा इकडे पण मिक्सरचं काम चालू आहे. मी बोलून आणली त्यांना असू दे एरी कसा काही नाही बरं आहेत ना. तर इकडे सगळे सामुग्री आहे तुम्ही पाहू शकता. सगळे जेवणाची सामुग्री आणली आहे आणि हॉल आहे इकडे पूर्ण मोठा हॉल आहे. या हॉलमध्ये फक्त जेवणाच्या बारीक सुरी भाजी कापणं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे भांडी वगैरे मिळणार. तर मित्रांनो इकडे प्रत्येकाला असे की नाही सगळी कामात हौशी असतात आणि इकडे आल्यानंतर प्रत्येक कामाला आपल्याला हातभाट लावावा लागतो. इकडे बघा लसूण निसतं तेवढा प्रत्येकजण आणि इकडे सगळ्यांनी मिळून हा जेवण बनवायचा असतो. इकडे असा कुठलाही भेदभाव नाही आहे. इकडे सगळ्यांनी मिळून जेवण बनवायचं आणि मिळून खायचं असतं. त्या मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता की जवळजवळ साधारणतः नाही म्हटल्यानंतर 1000 ते 500 माणसं जेवणार आहेत आज. एवढा मोठा जेवणाचा भंडारा आज या ठिकाणी बनवतात महिला मंडळ. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे बघा कांदा फ्राय चालू आहे. आज मटण आहे आणि तिकडे राईसचं सुरुवात आहे. राईस हे आणि आमच्या इकडे डोळस वहिनी आल्यात दुकानवाल्या आहेत. हे बघा इकडे
हो हे बघा इकडे महिला मंडळ किती मेहनत घेतात बघा. इकडे सगळ्या जेवण वाढून आणि भांडी घासायचं म्हणजे सगळ्यात मोठा पुण्याचं काम करतायत पहिले का. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात गोंधळाला सुरुवात होत आहे आणि प्रथमच आरती झालेली आहे आणि आता सुरू होणार आहे ते गोंधळासाठी सगळी मंडळी या ठिकाणी सज्ज झालेली बसलेली आहेत बघा. आणि देवीच्या गाभाऱ्यामध्ये सगळी मंडळी स्थानापन्न झालेली आहेत या ठिकाणी आणि आता काही क्षणातच गोंधळाला सुरुवात होणार आहे. गोंधळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बघा. इकडे समोरच्या साईडला गोंधळी आहेत आणि या ठिकाणी सगळी भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर थोड्याच वेळात काही क्षणातच आता गोंधळ सुरू होणार आहे.
आईनो कुठून आलात तुम्ही? आम्ही गिरगावातून आलो. अच्छा, मुंबई गिरगाव. काय नाव तुमचं? वैद्य सारिका वैद्य. पूर्ण नाव सांगा. सारिका सुरेश सुरेश वैद्य. 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 अच्छा मामा, तुम्ही कुठून आलात? पनवेलवरून. तुम्ही? अच्छा, गजानन वैद्य. गजानन वैद्य. अच्छा, तुमची ओळख? मी इकेलाच आहे. माझा यूट्यूब चॅनल आहे आणि गिरगावमध्ये राजन वेदकला ओळखतं का? राजन वेदक. हां, मग राजन वेदकला मी तिथे काम करतो. म्हणजे माझा गणपतीचा कारखाना राजन वेदक. हां, अच्छा. मग तुम्ही कधी गेलात ना तर विचारा, महेश भानसे ना ओळखता काय? महेश भानसे. मित्रांनो, इकडे गिरगावची लोक आलेले आहेत. वेदक हे सगळे हे संपूर्ण वैद्य कुटुंबम आणि मुगभाटमध्ये राहणारी लोक या ठिकाणी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि त्यांच्या काही इच्छापूर्ती, ज्या काही त्यांच्या इच्छा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी त्या देवी आल्या होत्या. मामा, तुम्ही काय कशासाठी आला होता तुम्ही इकडे? काय गोंधळ आहे म्हणून? दरवर्षी येतो, 3 वर्षांनी एकदा गोंधळ असतो म्हणून आम्ही दरवर्षी येतो. आम्ही सगळ्या कुटुंब येतो. अच्छा, म्हणजे गोंधळासाठी खास तुम्ही या ठिकाणी येता. वैद्य कुटुंबाची ही देवी आहे. अच्छा, काळंबा देवी. 3 वर्षात एकदा गोंधळ होतो. ओके. गोंधळ आम्ही 3 वर्ष एकदा येतो. अच्छा. हे आमचे बाबन कुडूसकर नाही. हां, या त्यांच्या मुली आहेत. मुलगीनी इकडे आई आहे. हे त्यांचे जावई आहे. ते बघा इकडे झोपले ते बघा. हां, बस. ओके. बाय, काय नाव का तुझा? देविका. आणि तू? आणि बाय तू? हा, आराध्या. म्हटलं आत्या का काय? चला तर मित्रांनो, इकडे आलो होतो मी केंगवलला. आणि केंगवलला आल्यानंतर आमचे जुने बाबा इकडे कुडूसकर बाबा आहेत, त्यांना खास भेटण्यासाठी आलो आहे. कारण आता त्यांचं सहनशक्ती कमी झाल्यामुळे फिरू शकत नाही, म्हणून म्हटलं चला स्वतःच जाऊया. कारण त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, आशीर्वाद आहेत. माझा इकडे गणपतीचा कारखाना होता, तर म्हटलं आता इकडे येणं शक्य होत नाही, तर म्हटलं चला योगायोगाने त्यांना आपण भेटायसाठी खास आलो. त्यांचं दर्शन झालं, बरं वाटलं, त्यांची सगळी फॅमिली भेटली. चला तर मित्रांनो, आपण आता नादगावच्या देवळात जायचं आहे. इकडे सरकव, हे पुढे सरकव. चल द्या, एकदा द्या. द्या, मग परत या नको नाही. इकडे रस्सा टाका. बस. थँक्यू, धन्यवाद. लाडवा आहे इकडे, चिकन मटन आहे आणि बघा हे संपूर्ण रांग तयार आहे. प्रसादीला सगळी मंडळी रांगेला आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे बघा सगळेजण पंगतीला बसलेले आहेत. आपण पण एक साईडला जाऊन बसणार आहोत. तर मित्रांनो, हे बघा तुम्ही पाहू शकता की मस्तपैकी पंगत बसल्या जेवणासाठी. बघा इकडे जेवणासाठी पण व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे. इकडे हे बघा
प्रत्येकाला चला तर आपापल्या मित्रांनो, जशी आजचा आवडेल व्हिडिओ त्या आपला ठिकाणी इथेच जागेवर संपलेला बसून आहे. जेवतात सगळेजण बघा. जेवणाची जेवायची पद्धत बघा सुरुवात इकडे. आहे आणि जेवण आता आम्ही शेवटपर्यंत इकडे होतोय. जेवतोय. तर मित्रांनो, मी आपली रजा घेतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा आणि बाजूला जी घंटी आहे त्याला क्लिक करून मला सहकार्य करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. चला तर बाय बाय, टाटा, टेक केअर. आपली काळजी घ्या.